मग त्याच्यापेक्षा जाणक्यात संस्कृती सोडायची का? अजिबात. परंतु लेकर सुद्धा आलेली संधी गेली. 29 ऑगस्टला सगळ्या मराठ्यांना लावून धरले, घराघरातले मराठी मुंबईत जाणार सगळ्यांनी लावून धरले, आरक्षण मिळवायचं. आणि तुम्ही घरी राहून काय करता मग बाकीच्यांनी लावून धरल्या? इथं प्रत्येक मराठा या ऐतिहासिक विजय होणार, याच्यात प्रत्यक्ष मुंबईत सहभागी पाहिजे, घरून नाही. आपल्या काही म्हणतात आम्ही रोज बघतो तुम्हाला रानातून. आजकाल इथं जनमताच्या रेट्याची गरज आहे. इथं प्रत्यक्ष दिसणं गरजेचं, तर सरकारवर दबाव पडतो. तुम्ही 6 कोटी माया मागायची मलाही माहिती, पण ते दिसले पाहिजे का नाही? प्रत्येक जण घरातून म्हणल्यावर मला एकटा रीट येते ना ते मुंबई मला घेते कुठून कुठून तुम्ही राहिलं. आपल्याला सगळ्याला ही जर ताकद दाखवली ना, सरकार ठेपेल आणि मराठी प्रत्येक ठेप्याला आणलं. आणि तेवढी कला आणि क्षमता क्षेत्रीय मराठ्यात, बाकी कोणात मराठीच सरकारला वाकविते. आणि ह्यावेळेस फक्त गाड्या दमाने हाणा, ते रुट बदलतो तू का काय? आपल्या पोरामध्ये त्या घाटातून लई बेकार आहे, काही म्हणतात पुढे दिसतच नाही, काही म्हणतात नाही लय भारी गाडा तिथून. आता असं तर व्हिडिओ करून ठेवलं. आता आपलं गेलं शिष्टमंडळ, ते म्हणजे तिथून गाड्या जाणार नाही. 60 किलोमीटर असं एरिया आहे, तिथं पाणी प्यायचं म्हणलं, चहा घ्यायचं म्हणलं तर नाही. आणि एक जर गाडी बिघडली अख्खा वाटा मागचा थांबणार. म्हणजे पोरं म्हणले उचलून ठेवायची गाडी बाजून, त्याची आम्ही सगळी उठलो व्हायला पण जागा नाही. पंक्चर झाली चोटीच बाजून नेऊ, पण तेवढी पण जागा नाही असं त्यांचं म्हणणं. मला वाटतं मग आपण शिवनेरीपर्यंत जावा, आपल्या पवित्र शिवनेरी गडाचं दर्शन घ्यायचं, कपाळाला माती लावायची आणि चाकण मार्गे आपण तळेगावहून लोणावळा मार्गे वाशी. असं काय जाणार होतं आपण? शिवनेरीहून कल्याणहून वाशी जाणार होतो. फक्त कल्याण कटतंय आपलं आणि 17 किलोमीटर वाढतंय. ती किलोमीटरला मोजतच नाही पोरं किती वाढून. पण मला वाटतं ते बरं राहील. काळी अडचणी जर आलेल्या तर कसंही पावसाचे दिवस येतं, लेकर आपल्याला बारीक विचार करावा लागेल. कारण तिथं लय धुकं आहे, 20 फूट बी दिसत नाही पुढे, इतके धुकं आहे. थोडस मग वेळ आली तर आपण ती बदलून घेऊ. बदलायचं का? काय होईल? लेकरा नको त्रास व्हायचा. नाही याच्यावर दोन्ही धरतात ती. इकडा आपला म्हणजे इकडा आपला म्हणलं होतं एक आपल्याला ते म्हणले 5-6 किलोमीटर जाऊ तर म्हणले 5-6 किलोमीटर इकडून म्हणलं इकडून पुढून ते म्हणले ही आपलाच रेटच नाही. पण शब्दाच्या बाहेर नाही जा, शांत वापस जा म्हणलं मुंबईत, शांत वापस आलेली. गर्व आहे मला खरंच. ह्या समाजात जन्मलो ना, आईला जात असं तर खरंच अशी सरकार बी काहीतरी खलबत करेन आणि करू नये तर नाही करू. आपल्याला शेवटची अंतिम लढाई करायची म्हणल्यावर होतो ना भविष्यात असं विजय होणार. या लढ्यात प्रत्यक्ष स्वतः कुठं बरा पण म्हणाल होईन आयुष्यभर तुमच्या नातवाला लेखाला आपला बाप कडीला पाना पण होता या लढ्यात स्वतः साक्षीदार. विजय लढा करायचा आरपार. शेवटची अंतिम फाईट व्हावं. मी बी कदरलोय, उपोषण करू आणि तुम्हाला उठता आहे ना, बसता आहे ना, लेकरासाठी हिंडतोय. कारण माझ्या समाजाने माझ्यावर विश्वास टाकला. त्यांनाच वाटतं हेच पोरग आपल्याला देऊ शकतात. त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, त्यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली. मी इमानदारीने रात पाठ पडतो, मी विचार करत नाही. 2-2 वाजेपर्यंत नसता. आता त्यांनी सांगितलं की एक मध्यम लिफ्टून पडल्यावर 15 दिवस तरी म्हणला असतात तुम्ही तुमचा धंदा आम्हाला काहीच नाही. आम्ही पडत उठलो म्हणलं चला सुरू म्हणलं लगेच. ते म्हणलं नाशिकला, म्हणलं हा नाशिक चला. ते म्हणलं लय लांब आहे, आताच वाचलो आपण. म्हणलं मग वाचून दे चल माझ्या सांगू. हे बघा मी पुरा येडा झालोय मराठ्याला न्याय द्यायला. तसं तुम्हाला पण येडा व्हावं. कारण नका सांगू मा दुखत आहे कामच हे. मावशीचं पोरानेच बोललो.